मास्टर हा ग्रीक वाङ्मयातला शब्द आहे आणि मास्टर म्हणजे समाजाला शहाणं करणारी व्यक्ती. मराठी किंवा भारतीय माणसांच्या इतकं भाषिक न्यूनगंडांना पछाडलेला देश किंवा राज्य किंवा एक जगाच्या पाठीवर क्वचितच असतं. महात्मा फुले असं म्हणतात की भाषा जन्माला येते आधी आणि भाषेचं व्याकरण नंतर जन्माला येतं. जन्माला येणारी भाषा शुद्ध असते. शुद्ध अशुद्ध काय नसतं. जी बोलली जाते ती भाषा आणि जी भाषा असते ती शुद्ध असते. इतकं ते साधं सोपं सरळ फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे. पण त्यामुळं गरज काय आहे? गरज आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिकवण्याची गरज आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन पोरांना घालायची गरज नाही आहे. मला एक साधं सांगा ना की येस नो थँक्यू हाय टाय जॉनी जॉनी येस पप्पा याच्या पलीकडे बोलांना इंग्रजी किती येतं? हे पालकांपर्यंत येत नाही, पालकांपर्यंत येणार पण नाही. त्याचं कारण असं की पालक ग्राहक बनलेले आहे की जे जे युजर मस्ट पे ही कॉर्पोरेटची भाषा सरकार पण बोलायला लागली. तुम्हाला गुरुजी म्हणतात कोणी आता सध्या? गुरुजी म्हणतात मुलं. चांगली गोष्ट आहे गुरुजी. म्हणजे ते खरं म्हणजे आपल्याकडे काय आहे, मास्तर म्हणतात बरोबर ना. गुरुजीच्या नंतर मास्तर आला. आता खरं तर मास्तर हा जो शब्द आहे, ही जी टर्म आहे, संबोधन जे आहे ते मास्टर या शब्दाचा मराठी रूप आहे. मास्तर मास्तर अपभ्रंश अपभ्रंश आहे तो. म्हणजे मी रूप म्हटलं त्याला फक्त, कारण अनेक शब्द आहे असे की ज्याचं संस्करण होतं. तर ते मास्टर हा ग्रीक वाङ्मयातला शब्द आहे आणि मास्टर म्हणजे समाजाला शहाणं करणारी व्यक्ती, म्हणजे समाजाला शिकवणारी व्यक्ती. आणि म्हणून ते मास्टर म्हटलं जायचं. तर गुरुजी हा हे पूर्ण मराठी व्हर्जन आहे. गुरुजी एक मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव. आचार्याला गुरु, गुरुजी असं ते. गुरुजी मी काय विचारलं, आम्ही म्हणजे अजिंक्य आणि मी ज्यावेळेस आता आम्हाला माझ्या मते प्राथमिक शाळा सोडून किती 20 वर्ष झालेत. सो 20 वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही गुरुजी आणि बाई आम्ही गुरुजी म्हणायचो, पण आता म्हणतात की नाही हा प्रश्न. आता म्हणतात की नाही म्हणून तुम्हाला विचारलं की गुरुजी मुलं आता म्हणतात. आता गुरुजी, आता गुरुजी, गुरुजी नाही म्हणत आता मुलं. बाई आणि गुरुजी हे नाही राहिलं. आता नाही राहिलं म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याकडे आपण बघतो की भाषा ही विकसित होत असते आणि अत्यंत प्रवाही असते भाषा. आणि कळीकाळाचे संदर्भ असतात भाषेला. म्हणजे आत्ता जर बघितलं आपण तर अनेक इंग्रजी शब्दांना मराठी काय आहे, म्हणजे मेज आपण म्हणत नाही, टेबल म्हणतो. म्हणजे इतकं ते चेअर म्हणतो पटकन, खुर्ची आठवत नाही. तर तसं ते गुरुजी आणि बाईचं झालं. काय माहिती आहे का, याला जागतिकीकरणाचे पण संदर्भ आहेत. जागतिकीकरणानंतर इंग्रजीचं महत्त्व वाढवलं गेलं किंवा वाढलं, या दोन्ही गोष्टी आहेत. आता वाढवलं का वाढलं, म्हणजे युरोपमध्ये जवळजवळ 48 देश आहे. म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये सुद्धा इंग्रजी बोलली जात नाही. शिकण्याची भाषा पण माध्यम म्हणून नसते इंग्रजी. पण मराठी किंवा भारतीय माणसांच्या इतकं भाषिक न्यूनगंडांना पछाडलेला देश किंवा राज्य किंवा एक जगाच्या पाठीवर क्वचितच असतील. आपल्याला ते एकदमच सगळं टीचर, सर, मॅडम असं होऊन बसलं. त्याच्यामुळे गुरुजी मागे पडला शब्द, बाई पण मागे पडला. बाई जर आत्ता तुम्ही म्हणायला गेलात तर ते आवडणार नाही शिक्षकांना सुद्धा, कारण बाईपणाचा अर्थ सगळा बदलत गेलेला आहे. त्याला शेड्स वेगवेगळे आलेले आहेत. ते आता आवडणार नाही, ते आवडणार नाहीत. पण म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी पत्करली, त्यावेळेसच्या पहिल्या काही बॅचेस तरी तुम्हाला गुरुजी किंवा त्यावेळेसचे अनुभव आणि आता बऱ्यापैकी बदलले? मुलं गुरुजी म्हणत नव्हते, म्हणजे विद्यार्थी गुरुजी नव्हते म्हणत, पालक गुरुजी म्हणायचे. पण साधारण म्हणजे मी 95च्या आसपास नोकरीत आलो शिक्षक म्हणून, तेव्हा विद्यार्थी सर म्हणायला लागले होते, मॅडम म्हणायला लागले होते. आणि 90च्या आधीच बाई, आणि म्हणजे बाई तर त्याच्या आधीच हे झालं होतं. 90च्या नंतर तर सगळा सीन बदलत गेला. आणि मी मगाशी जसं म्हटलं जागतिकीकरणाचा संदर्भ याला आहे, तर मग पुढे सर आणि मॅडम हे एस्टॅब्लिश झालेले टर्म आहेत. आता ते तेच वापरतात. म्हणजे आता तर म्हणजे ते जरा जेंडर बायस वाटायला नको म्हणून अनेक ठिकाणी विद्यार्थी टीचर पण म्हणतात.
ओके. लेडी आणि जेंट्स असं ते म्हणजे मॅडम सर म्हणायला लागत नाही म्हणून टीचर म्हणायला लागले आता. त्याच्या पुढचं वर्ष नाही. जेंडर बायस नको म्हणून. जेंडर बायस नको म्हणून. हे चांगलं आहे जरा टीचर त्यातल्या त्यात. हो, टीचर हे नाहीतरी मराठी भाषा आपली खूप जेंडर बायस आहे. म्हणजे प्रतिभा पाटील जेव्हा झाल्या तेव्हा राष्ट्रपत्नी म्हणायला पाहिजे होतं राष्ट्रपतीच्या ऐवजी. तसं म्हटलं नाही आपण. तो तेव्हा सभापत्नी म्हणायला पाहिजे तसं म्हटलं नाही आपण. तेव्हा वाद निर्माण झाला होता तो, पण त्यावर पुढे काही झालं नाही. पुढं काही झालं नाही. त्याचं म्हणजे मराठी भाषा जी आहे ती बऱ्यापैकी पुरुष सत्ताक मनोवृत्तीच्या धारणेतून विकसित झालेली भाषा आहे. त्याच्यावर तो आणखीन भाषेचं म्हणून एक सांस्कृतिक राजकारण असतं. म्हणजे भाषा सत्ता पण असते एक. म्हणजे आता जगभरामध्ये 6,000 भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये 2011च्या नंतर जनगणनाच झाली नाही. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 1652 भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रामध्ये 250पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. पण फक्त अनुसूचित जमातीमध्ये 47-48 भाषा बोलल्या जातात. अरे बापरे. त्याला त्या बोली म्हणतात. म्हणजे कोरकू, भिल्ली, कोकणा, गोंडी, ठाकरी यांचं मराठीशी काही फारसं सोयरीक नाही आहे. त्या मुलांना त्यांची भाषा ती मुलं घेऊन वर्गात येतात. आम्ही त्यांना एकच भाषेत शिकवतो, प्रमाण मराठी. आता प्रमाण मराठी म्हणजे काय आहे? म्हणजे प्रमाण कुठून आलं? हे भाषा म्हणजे सत्ता असते मी म्हटलं. हे प्रमाण कुठून आलं? कोणी ठरवलं हे प्रमाण? महात्मा फुले असं म्हणतात की भाषा जन्माला येते आधी आणि भाषेचं व्याकरण नंतर जन्माला येतं. जन्माला येणारी भाषा शुद्ध असते. शुद्ध अशुद्ध काही नसतं. जी बोलली जाते ती भाषा आणि जी भाषा असते ती शुद्ध असते. इतकं ते साधं सोपं सरळ फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे. पण चिपळूणकरांनी त्याचं क्रिटिक केलेलं आहे. चिपळूणकरांनी त्याची समीक्षा केलेली. चिपळूणकर म्हणतात की फुले गावंढळ बोलतात, अशुद्ध लिहितात. तर मुद्दा हा पुन्हा एक आहेच आहे की भाषेचे जे सांस्कृतिक राजकारण आहे ते नीट समजून घेतलेलं नाही आहे इथल्या बहुजनांनी, खास करून माझं म्हणणं आहे. हे समजा जर आपण प्रमाण भाषा असं म्हणत असू, माझ्या मनामध्ये एक अत्यंत विद्यार्थी दशेपासूनचं एक कुतूहल आहे. विद्यार्थी दशा म्हणजे मी पदव्युत्तर शिक्षण मराठी भाषा या विषयात घेतलेला असल्यामुळे की कोणी ठरवली ही प्रमाण भाषा? सध्याची जी बालभारतीच्या पुस्तकाची भाषा आहे किंवा शिक्षणाची जी औपचारिक भाषा आहे, व्यवहाराची जी भाषा आहे, ती कोणी ठरवली? ती कोणी ठरवली? म्हणजे जे व्यवहारात येते चुकीचं आणि जे पुस्तकात येते बरोबर, असं कसं काय? एक्झॅक्टली. लोकांची भाषा जर असेल, लोकभाषा असेल, तर ती चुकीचं ठरवण्याचा अधिकार कोणी व्याकरणकाराला कोणी दिला? म्हणजे आणि आणखीन थोडं जरा त्यातला एक मुळाशी जाऊन विचार करायचा झाला तर मला हे पण सांगा ना की तुम्ही पुण्याची आणि परिसरातली भाषा जी आहे ती प्रमाण मराठी भाषा म्हटली जाते, मानली जाते, किंवा महाराष्ट्रावर लादलेली भाषा आहे. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे त्याच्याबाबत. तर ती पण पुणे आणि परिसराची बोली भाषा आहे. तुम्हाला जर बाकीच्यांना बोली म्हणायचं असेल ना तर मग ही बोली आहे, पुण्याची बोली आहे, तिला प्रमाण भाषा नका हे कोणी मान्य करेल का? नाही करणार. त्याचं कारण असं आहे की याच्यात ज्ञानाचं पण एक राजकारण असतं. ज्ञान कशाला म्हणायचं? ज्ञान म्हणजे काय? याच्यामध्ये आणखीन पाठ्यपुस्तकांमध्ये जो आशय दिलेला असतो त्याला पण भरपूर प्रश्न विचारता येतील. उदाहरणार्थ मी शिक्षक म्हणून 27 वर्ष काम करतो. तर ज्या प्रदेशामध्ये 250 प्रकारच्या भाषा घेऊन, 250 प्रकारच्या परिसर भाषा घेऊन, 250 प्रकारच्या स्थानिक भाषा घेऊन, 250 प्रकारच्या लोकभाषा घेऊन मुलं शाळेत येतात आणि त्यांना आमच्यासारखे शिक्षक काय म्हणतात? लई नाही म्हणायचं. अरे 350 पेक्षा जास्त तालुके महाराष्ट्रामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये लई शब्द बोलला जात नाही? कोणत्या तालुक्यामध्ये? प्रत्येक तालुक्यामध्ये लई खाल्लं, लई मज्जा आली, लई पोहिलो, लई पळालो, लई खेळलो. पण हा लई शब्द तुम्हाला पाठ्यपुस्तकात कुठेही सापडणार नाही. म्हणजे लईला जरा खालचा दर्जा आणि खूपला वरचा दर्जा पाठ्यपुस्तकात. पण मग असं आहे ना की मॉक्कर आणि लईला कशाचीच छेड येत नाही. माहिती का? लई भारी पिक्चर होता, लईच भारी असतो तो त्याला दुसरा रिप्लेसमेंटच नाही आहे. माहिती आहे का? किंवा मग आता असं आहे की मी जसं म्हटलं की म्हणजे ग्रामीण भागामध्ये
काय माहिती आहे का, आपण काही शब्द अस्पृश्य असे यादी करून टाकलेली त्याची, ती दिसत नाही कुठे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ किंवा त्यांनी पण केलेली, म्हणजे साहित्य संस्कृती मंडळ म्हणण्यापेक्षा आपणच मनातल्या मनात केलेली. मी लहानपणी हागायला जाणार, असं मला हागायला जायचं आहे, मला झाडायला लागले असं म्हणायचं. शौचास कधी वापरले शब्द कोणी मला शौचास लागली आहे असं वापरलंय कधी? काय आहे माहिती आहे का, मी बहिरवाडी नावाच्या गावात शिक्षक म्हणून 10-11 वर्ष काम करत होतो. तिथे या परिसरातली मराठी भाषा आणि आणखीन वडार समाजातले तेलुगू मिश्रित भाषा बोलणारे आणि ठाकर समाजातले जवळ 35-40% विद्यार्थी. मग ते आमची 12 खडी नावाचं हस्तलिखित करायचो. तेव्हा 14 खडी झालेली नव्हती. मराठीमध्ये 2 स्वर आता ॲड झाले, ॲ आणि ऑ. तर ते आहापर्यंत स्वर होते 12, तर ते त्यामुळं 12 खडी बाबा. तर मुद्दा काय आहे, त्यात मुलं त्यांची भाषा घेऊन वर्गात यायची आणि त्यांच्या भाषेत बोलायची. समजा आपण मुलांना कोरीपाटी म्हणतो, रिकामा गाडा म्हणतो, चिखलाचा गोळा म्हणतो, हे सगळं अत्यंत क्रूर वागणे मुलांशी. शिक्षक म्हणून, सरकार म्हणून, शाळा म्हणून, मोठी माणसं पालक म्हणून, असं नसतं. आईबाप म्हणून, पालक म्हणून क्रूर वागणे असं काही नसतं. मूल चैतन्य असतं. मूल, मला एक सांगा ना तुम्ही, पहिल्या वर्गात मूल येतं, पहिल्या दिवशी येतं, दुसऱ्या दिवशी गैरहजर राहतं, तिसऱ्या दिवशी जेव्हा परत वर्गात येतं ना, काल कुठे गेली होती का असं जर विचारलं ना, ती म्हणते काल मी आईबरोबर मामाच्या गावाला गेली होती. कर्ता कर्म क्रियापद येते, व्यवस्थित भाषा येते. जॉन होल्ट किंवा असं काहीतरी, मला आहे ना त्याचं एक, त्यानं लिहिलेली ओळी फार सुंदर आहे. तर म्हणतो, आम्ही मुलांना वाचायला शिकवतो म्हणून मुलं अडखळतात. आम्ही मुलांना लिहायला शिकवतो म्हणून मुलं चुका करतात. तो म्हणतो, नशीब आम्ही मुलांना बोलायला शिकवलं नाही, तर बोलताना पण चुका केल्या असत्या, अडखळली असती मुलं. कारण हे शिक्षण जे आहे ना आमचं, ते हे शिक्षण वेगवेगळ्या प्रभाव दबावांच्या खाली दिलं जातं. म्हणजे प्रभाव दबाव मी याच्यासाठी म्हणतो की आज आपण आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये NCERTनं CBSE करिक्युलमची जी पुस्तकं वगळलेली आहेत, त्यातले जे चॅप्टर वगळलेले आहेत, जो डिस्कोर्स, एज्युकेशन डिस्कोर्स आपल्या समाजामध्ये आता एस्टॅब्लिश केला जातो आहे. एज्युकेशन इज नथिंग बट ए पॉलिटिकल ॲक्ट. त्याच्यामुळं हे भाषेचे सांस्कृतिक राजकारण आहे ना, त्याच्याविषयी वेगळ्यानं बोलायला पाहिजे, भाषेविषयी बोलायला पाहिजे. उदाहरणार्थ, एक कुखव गेली थी, संगमा गावाला गेलो तू, संगमा शेरडाक गेलो तू, असं जर बोललं की अरे हे माणूस शिक्षक म्हणजे काय, बाहेरचं परक्या गोत्रातलं इलियन्स नाही आणून बसवलेली, आपल्यासारखीच भाषा बोलते. माहिती आहे का, भाषा मुलांना एज्युकेशन कॅम्पसबरोबर जोडत असते. भाषा मुलांना शाळेबरोबर, वर्गासोबत, शिक्षकांसोबत आणि एकूण शिक्षणासोबत जोडत असते. जर त्यांना ब्रिजिंग करून दिलं आपण, म्हणजे असं आहे ना की समजा तुमच्या माझ्या घरातली जी मुलं आहेत, त्यांना जर शाळेत जायचं असेल आणि त्या मीडियम ऑफ एज्युकेशन इन्स्ट्रक्शन्सचं जर घरात बोलली जाणारी भाषा असेल तर ते पटकन पकडतात मुलं. पण त्याच्यापेक्षा परकी भाषा असेल तर वेळ लागतो, कारण घाट येतो ना मध्ये. घरामध्ये एक मराठीचा प्रकार बोलला जातोय आणि इकडं प्रमाण भाषेतली पाठ्यपुस्तक, प्रमाण भाषेतले शिक्षक, प्रमाण भाषेतलं सगळे ते, मग त्यांना ते घाटाचा रस्ता लागतो. पण जर माझ्या घरामध्ये जी भाषा बोलली जाते ती जर शाळेची भाषा असेल तर ती मुलं सरळ अशी शाळेत येतात ना, आणि त्यांना मग ते कळतं, कॉन्फिडन्स लेवल वाढते. आता इंग्लिश मिडियममध्ये जाणाऱ्या मुलांचं सुद्धा ना एक फार वाईट गोष्ट आहे माहिती का, ग्रामीण भागामध्ये, खास करून रुरल अर्बन एरियामध्ये जी मुलं आहेत ना, जी शाळेमध्ये जातात, त्यांच्यावर भाषिक अत्याचार सुरू आहे. मी अत्यंत जपून, अत्यंत गंभीरपणानं हे शब्द वापरत आहे. मगाशी पण सर जो इंग्लिशचा विषय निघाला ना, इंग्रजी जे जागतिकीकरण झालं आणि आता सर, मॅडम, गुरुजी, बाई हे जे आपण बोललो, तर होतंय असं की आता इंग्रजीशिवाय पर्याय नाही. एकतर असं चित्र आहे किंवा ते दाखवलं जातंय, काही प्रमाणात असेलही ते की काही नोकऱ्या म्हणा, काही संधी म्हणा, ज्या इंग्रजीशिवाय तुम्हाला नाही मिळू शकत. पण जेव्हा तुम्ही मागचे म्हटलं की 27 वर्ष मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात, जिथे मराठी हे प्रमुख माध्यम आहे शिकवण्याचं, अशा वेळेस मग
ज्यावेळेस मोबाईलवरती आम्ही बघतो, टीव्हीवरती बघतो किंवा पालक सांगायला येतात की नाही नाही पोराला इंग्रजीचं यायला पाहिजे लहानपणापासून, त्यावेळेस तुमचं काय म्हणणं असतं? असं आहे की पालकत्वाचं शिक्षण नसणं याचं मुलांना खूप भोगायला लागतं पुढे, म्हणजे जन्माला आल्यापासूनच भोगायला लागतं. हे मूल काय खाऊ घातलं पाहिजे, किती खाऊ घातलं पाहिजे, किती वेळानं फिडिंग केलं पाहिजे, मुलांच्या वाढ आणि विकासामध्ये कोणत्या गोष्टींचा प्रभाव दबाव परिणाम चांगला वाईट होतो, मूल कसं शिकतं, मुलांच्या शिकण्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो, यातला घंटा अनेक पालकांना काही माहीत नाही, माहिती आहे का? म्हणजे हे अतिशयोक्ती वाटेल आणि अनेक पालकांना वाईट पण वाटेल, पण तुम्हाला वाईट वाटण्यासाठीच बोलतो मी. मूळ मुद्दा काय माहिती आहे का, इंग्रजी आली पाहिजे, पण आपली गडबड काय झाली माहिती आहे का, इंग्रजी भाषा म्हणून आली पाहिजे, इंग्रजी ऐकता आली पाहिजे, इंग्रजी वाचता आली पाहिजे, इंग्रजी बोलता आली पाहिजे. सगळे विषय इंग्रजीमध्ये शिकवण्याची गरज नाहीये ना, गरज नाहीये, बरोबर. कारण तिथे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होत नाही. तिथे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चाललंय. म्हणजे असं आहे की जमिनीची धूप असा मला चॅप्टर शिकवायचा आहे, सॉइल इरोजन. मी काय पाऊस पडताना बघितलं का रे तुम्ही, कसा पडतो, हा धबा धबा काढले जोरात पाऊस आला होता नाही का, मुलं असं मस्त एकदम. आणि मग तो वर्ग आहे ना, त्याचं शेअरिंग इतकं उत्तम दर्जाचं होत जातं की सगळा वर्ग इन्व्हॉल्व होतो त्याच्यामध्ये. सर आमच्याकडं मोकार पाणी आलं तर वड्याला, आणि इतका पाऊस, आणि आमचं झाड मोडलं, वादळ आलं, वाहून गेलं, काय नुकसान झालं पिकाचं, असं सगळं शेअरिंग सुरू होतं. हे जिथे मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं त्या वर्गाचा सीन असा असतो की अत्यंत रसरशीत आंतरक्रिया असते. मुलं शिक्षक, कारण की घरात मी जे बोलतो तेच मी येऊन पुरुषांना सांगतो. एक्झॅक्टली. म्हणजे तिथं स्टँडर्डायझेशन नाहीये कोणत्या गोष्टी. हो, म्हणजे काय आहे माहिती आहे का की अधिकृत आणि अनधिकृत ज्ञान असं काही नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिक्षणशास्त्र एक सिद्धांत तत्व आहे, त्याला आपण आदर केला पाहिजे त्याचा, की परिसराच्या कोंदणात शिक्षण होत असतं. त्यामुळं गरज काय आहे, गरज आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिकवण्याची गरज आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन पोरांना घालायची गरज नाही आहे. मला एक साधं सांगा ना की येस नो थँक्यू हाय टाय जॉनी जॉनी येस पप्पा, याच्या पलीकडे बोलांना इंग्रजी किती येतं. इंग्लिश मिडियममधली मुलं जेव्हा आमच्यासारख्या शिक्षकांच्या शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येत आहेत, तेव्हा असं लक्षात येतं की ही मुलं भाषिकदृष्ट्या निर्वासित झालेली आहेत. हो हो, अगदी. त्यांना इंग्रजी तर येत नाहीच, पण मराठीतून पण मुळं उखडतात आणि इंग्रजीमध्ये रुजलेली नसतात, मध्ये अडकतात. म्हणजे ते दिसतंय ना, आणि याचे अभ्यास झालेले आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचं जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे ते, आणि आपली स्टेट अकॅडमिक काउन्सिल जी आहे SCRT पुणे, यांनी एक केलेला अभ्यास आहे. तो अभ्यास हे सांगतोय, आणि तुम्हाला सांगू 2017-18 पासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं इंग्रजी माध्यमाच्या, म्हणजे खास करून रुरल अर्बन एरिया, म्हणजे जे काय ग्रामीण भाग पण नाही, शहर पण नाही, किंवा तालुका प्लेसेस किंवा अशी मोठी गावं असतील, तिथे इंग्लिश मिडियम स्कूल सुरू झाल्या, तिथले शिक्षक एका जागी टिकत नाहीत, आणि मग त्या बऱ्याच त्यांचे खूप प्रश्न आहेत. आणि मुख्य म्हणजे मुलांच्या घरामध्ये वातावरण इंग्रजीचं अजिबातच नसतं. हां, आणि 2 पैसे आलेत म्हणून चांगलं शिकवायचे म्हणून इंग्लिश मिडियममध्ये, हे पण समजून घ्यायला पाहिजे. चांगली शाळा चांगलं शिक्षण कशाला म्हणतं हे पालकांना काय माहिती आहे, पालकत्वाचं काय शिक्षण केलं आम्ही याबाबत. आणि म्हणून गडबड अशी आहे की जेव्हा परक्या भाषेमध्ये, ते केवळ इंग्रजीच नाही, जगभरामध्ये, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती, अभ्यासक, संघटना, खूप खूप लोक आहेत, आणि त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत मग शिक्षणाचा आशय काय असला पाहिजे, हे सगळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून दुमत, वेगवेगळे मतांतरं असतात. पण मला एक शिक्षण या विषयाचा विद्यार्थी म्हणून आपल्यासमोर नम्रपणे हे सांगू द्यात की मातृभाषेतून शिक्षण असलं पाहिजे, याच्यावर सगळ्यांचं एकमत आहे. हो, याच्यावर सगळ्यांचं एकमत एकमत. म्हणजे आता सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली 2020ची, त्याच्यामध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. RTEमध्ये गडबड करून ठेवली जरा, जे शिक्षण हक्क अधिनियम 2009चा आला, त्याच्यामध्ये ॲज फार ॲज पॉसिबल असं त्यांनी करून ठेवलं. पण जेव्हा ही मुलं, ज्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये किंवा परक्या भाषेत शिक्षणासाठी पाठवलं, ती मुलं जेव्हा बोलायला लागतील ना, तेव्हा करून कहाण्या आपल्यासमोर येतील.
म्हणजे ते कारुण्यानं भरलेले एक एक गट आहे माहिती आहे का, त्याच्या कहाण्या आहेत त्या. म्हणजे तुम्ही विचार करा, जे समजलेलंच नाही, जी कन्सेप्ट क्लिअर झालेली नाही, त्याची परीक्षा द्यायची आहे. आणि मग तिथे काय होतं माहिती आहे का, मग मी मगाशी जसं म्हटलं ना, पाणी गढूळ झालं. का गढूळ झालं? त्याच्यामध्ये माती मिसळली. आणि मग जिथे डोंगर उतारावरून पाणी वाहत आलं त्याच्यामध्ये माती मिसळली. जिथं गवत होतं तिथं मात्र पाणी गढूळ झालेलं इतकं दिसत नाही, पण जिथे मातीवरून पाणी वाहत आले, माती घेऊन पाणी वाहत आले, ते जास्त गढूळ झालं आहे. आता पाणी गढूळ झालं आहे, मला सांगा, घरी गढूळ पाणी म्हटलं जातं, पण त्या शाळेमध्ये काय गढूळ पाणी कसं वापरणार इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये? बरं, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये किती शाळांमध्ये इंग्रजी उत्तम येतो, शिक्षकांना बोलता. तो हे परत संशोधनाचाच विषय. म्हणजे हे पाणी गढूळ झालं मुलांना कळतं. आणि मग याच्यामध्ये माती आली म्हणून पाणी गढूळ झालं. आणि तुम्ही वाहून येताना बघितली का माती? हां, बघितली. मग त्याला जमिनीची धूप म्हणतात, मातीवर. पण सर अट्टहास आहे ना सगळ्यांचा म्हणजे पालकांचा अट्टहास आहे ना, प्रेस्टिजचा मुद्दा आहे तो, प्रेस्टिजचा मुद्दा आहे. तर याला जोडून मला हे विचारायचं की हा जो प्रेस्टिजचा मुद्दा किंवा माझ्या मुलाला इंग्लिश आलंच पाहिजे, तर त्याच्यामुळे आपल्या ज्या झेडपीच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ज्या शासनाच्या शाळा आहेत, तर तिथे जिथे आम्ही शिकलोय, तुम्ही शिकलाय, आपण सगळे शिकलोय, तर तिथं पटसंख्या मार खाते किंवा मग त्यांचं काय सुरू आहे मग सध्या, जर हा अट्टहास जर सगळ्यांचा असेल? फार महत्त्वाच्या वळणावर ही चर्चा आली आहे. जिल्हा परिषद शाळांचं काय सुरू आहे आणि तिथल्या पटसंख्येच्या बाबतीत काय आहे? तर आता जसं अजिंक्य म्हणाला तसंच आहे, ते स्टेटस सिम्बॉल आहे. म्हणजे माझी मुलं शाळेत जातात, त्यांचा आकर्षक ड्रेस आहे, त्यांना स्कूल बस येते घ्यायला, हाय बाय टाय करत जातात ते. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलं घरातून निघतात आणि पायी चालत शाळेत जातात. तर ऑब्व्हियसली काय आहे माहिती आहे का, ही स्कूल बॅग घेऊन जातात, ते दप्तर घेऊन जातात. बरोबर आहे. पण मला असं वाटतं की 3-4 गोष्टी शिक्षणाचा एकूण पट कशासाठी मांडलेला आहे, आपण त्याचा विचार करायला पाहिजे. एक त्यातली पहिली गोष्ट अशी की शिक्षण कशासाठी घेतात मुलं, कोणत्या माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना पाठवलं पाहिजे. आता तुम्ही अशा काही पालकांना जाऊन भेटा की ज्या कुटुंबामध्ये इंग्रजीचा गंध नसतो, इंग्रजी बोलता येत नाही, इंग्रजीमधून वाचताच येत नाही, तेव्हा होमवर्क कंप्लीट करून घेणं आणि ते बघणं सगळं ते जमत नाही. अशा पालकांशी बोललं पाहिजे, मग त्यांची दुःख ते सांगतील. आता अकोल्यामध्ये माझा एक मित्र आहे, राजकारणामध्ये तो सक्रिय आहे, आणि 10वी पास झाली त्याची मुलगी. तेव्हा तो सांगत होता की म्हणे सर, तिला इंग्रजी धड येत नाही आणि मराठीचा तर विषयच नाही, परंतु आता लक्षात असं येतं की 11वीला तिला गेली ती, आणि मला असं वाटलं की तिला सायन्समध्ये चांगली चालेल ती, पण तिला मॅथमॅटिक्स सायन्सेस काहीच जमत नाही आहे. मग मी म्हटलं की कन्सेप्टच्या पातळीवर काही गडबड झालेली का. मग खाजगी क्लास लावल्यानंतर त्यांनी एक टेस्ट घेतली. अरे म्हणे, ही 10वी पास झाली, हिला 8वीतल्याच कन्सेप्ट येत नाही आहे. मग आता जर सायन्स शिकायचं असेल, आणि आपण म्हणजे मॅथमॅटिक्स इज द मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हणतो आपण, आणि जेव्हा इंग्रजीमध्ये ते सगळं नेऊन घातलं जातं तेव्हा त्या मुलांची कॉन्फिडन्स लेवल कमी होते. एक गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होते की वर्गामध्ये जसं की आपण मराठीमध्ये, मलाच हे जर तुम्ही इंग्रजीत प्रश्न विचारले तर मी इतके व्यवस्थित उत्तर नाही देऊ शकणार, कारण मला कळणारच नाही. मला तो विषय समजून घ्यायला लागेल, म्हणजे भाषांतर करायला लागेल मनातल्या मनात. कारण की सर आपण विचार मराठीत करतो, त्यामुळे मातृभाषेत करतो आपण विचार. तर इथे पालकत्वाचं शिक्षण कमी पडते. एक. दुसरी गोष्ट, म्हणजे एका बाजूला जेव्हा आपण पालकत्वाचं शिक्षण कमी पडतोय, स्टेटस सिम्बॉल म्हणतो आपण, हे ते सगळं ठीक आहे. मुळात असं आहे की भारतीय समाज आहे ना, आकर्षक गोष्टींना पटकन बोलतो. म्हणजे उत्सवप्रियता हा आपला DNA मध्ये आहे आपल्या. ते का असं भव्य दिव्य काही बघितलं का एकदम मन भरून येतं एकदम, अरे यार बस हेच पाहिजे होतं आपल्याला, शोध संपला. तर मुद्दा हा एक आहे. तसा जागतिकीकरणानंतर जेव्हा इंग्रजीचं महत्त्व वाढवलं गेलं किंवा वाढलं असं आपण म्हणू,
इंग्रजीचा दुस्वास करण्याचं अजिबात कारण नाही. इंग्रजी आज जगाच्या संपर्काची आणि एका अर्थानं दळणवळणाची भाषा आहे, हे आपण पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे आता माहिती तंत्रज्ञानाच्या अंगानं अनेक गोष्टींचा विचार करतो, तिथे इंग्रजी आणि या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आहेच. अनेक गोष्टी जागतिक पातळीवर काय घडतात, कसं घडतात ते आपल्याला समजण्यासाठी इंग्रजी आलं पाहिजे. मात्र आपण पुन्हा एकदा मी रिपीट करून पुढच्या मुद्द्याकडे येतो की आपल्याला मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये उत्तम इंग्रजी विषय शिकवण्याची, म्हणजे विषय शिकवण्याची म्हणजे लिहिता, वाचता, बोलता, ऐकता येणं, हे इंग्रजी गरजेचे आहे. एकदा जगातली कोणतीही एक भाषा तुम्हाला आली की दुसरी भाषा 6 महिन्यात तुम्ही शिकता. एका भाषेचं स्ट्रक्चर म्हणजे भाषेचं एक स्ट्रक्चर असतं. भाषेमध्ये काय असतात, अक्षरं असतात, शब्द असतात, वाक्य असतात, परिच्छेद असतात आणि मग पुढचं मजकूर असतो. तर म्हणजे भाषेचं एक स्ट्रक्चर असतं, एक फ्रेमवर्क असतं. ते थोडंफार इकडे तिकडे असेल, लिपी वेगवेगळी असेल, पण मुद्दा हा आहे की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिकवण्याची गरज आहे. आता हे कोणी करायला पाहिजे, हे सरकारनं करायला पाहिजे. हां, म्हणजे आता आपण जे बघतो की मी मगाशी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सुमारे 1,00,000 मुलं ग्रामीण भागातल्या इंग्लिश मिडियममधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येत आहे. विद्यार्थी संख्या कमी पडते का, तर विद्यार्थी संख्येच्या बाबतीत मधल्या काळामध्ये काही गडबडी झाल्या होत्या. पण आता नवीन जे शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आलेले आहेत, त्या 2 गोष्टी ते करताना दिसतात आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये मुलं चालली होती आणि मग इकडे विद्यार्थ्यांची पटसंख्या जिल्हा परिषदेच्या शाळांची कमी होत होती. मागच्या दशकामध्ये ते झालेलं आहे, म्हणजे अमान्य करण्यात अजिबातच अर्थ. पण आता तशी स्थिती नाही आहे का म्हणजे? आता सुधार होतो, त्याच्याविषयीच मी येतोय, तिकडेच येतोय, त्याच मुद्द्याकडे येतोय मी. की काय झालं, मधल्या काळामध्ये लक्षात आलं की नाही, या जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ते काय कौलाच्या इमारती, त्याच्यावर धुळीची पुटं आणि असे एकदम खकाना बसलेला सगळा, असं उदास करणारं चित्र होतं. बहुसंख्य ठिकाणी ते होतं. वाड्यापाड्यावरच्या शाळांमध्ये ते जास्त होतं. परंतु मला लक्षात येते तो जो बदल आहे, त्या बदलाची प्रक्रिया मी अनुभवलेला आणि त्याच्यामध्ये एक छोटा खारीचा वाटा असलेला पण माणूस आहे, शिक्षक म्हणून, कार्यकर्ता म्हणून. तर नवीन जे तरुण प्राथमिक शिक्षक झाले, त्यांनी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून घेतली, ते टेक साहेब झाले. हां, आणि मग त्यांना एक लक्षात येत होतं की आधुनिकीकरणाची प्रतीकं म्हणून त्यातलं एक महत्त्वाचं प्रतीक आधुनिकीकरणाचं म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूल. हां, आपल्याला मॉडर्न व्हायचं म्हणजे काय करायचं, तर आता इंग्लिश मिडियममध्ये घातलं पाहिजे. बरं, मग इंग्लिश मिडियम स्कूल आधुनिकीकरणाचं प्रतीक आहे. दुसरं काय आहे, तर गॅजेट्स वापरता येणं, हे पण आधुनिक असल्याचं प्रतीक आहे. मग आधुनिकीकरणाच्या 2 प्रतीकांमध्ये एका बाजूला इंग्लिश मिडियम स्कूल होतं आणि दुसऱ्या बाजूला झेडपीचे डिजिटल स्कूल सुरू झाले. तुम्ही इंग्लिश मिडियम म्हणताना आम्ही LCD प्रोजेक्टर वापरतो, आम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड वापरतो, आम्ही टॅब वापरतो आणि आम्ही तिथे इंग्रजी शिकवतो. म्हणजे इंग्रजी पण शिकवतो आम्ही आणि गॅजेट्स पण हातात देतो. आता या दोन्ही गोष्टींचं आकर्षण आहे, म्हणजे मुलांना तर आहेच. मग ते मी याच्यामध्ये लोकमतच्या दीपोत्सव नावाच्या अंकामध्ये बऱ्याच ग्रामीण भागातल्या शाळा बघून मी एक दीर्घलेख लिहिला होता, झेडपीच्या डिजिटल स्कूल्स म्हणून. तर हे होताना दिसतंय आणि याचा परिणाम म्हणून आज जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या जी मधल्या काळामध्ये रोडावलेली होती ती पुन्हा एकदा दिसते. पण 2-3 महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये. एक महत्त्वाची अपेक्षा अशी की खणखणीत लिहिता वाचता ज्या शाळांमधल्या मुलांना येतं त्या शाळांमध्ये नंबर लागतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तिथं कॉम्पिटिशन आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रचंड. उदाहरणार्थ आपल्याकडे नवलेवाडीची शाळा आहे, म्हणजे आज तालुक्यामध्ये तुम्ही बघा प्रचंड, म्हणजे कळसची शाळा, म्हणजे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जे आहे ते तिथे काय येतात. तर पहिली गोष्ट अशी की खणखणीत लिहिता वाचता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की शिक्षक कोण आहेत, शिक्षक कसे आहेत. मी तुम्हाला एक सांगायचं मला, मी पण शाळा बदलून नवलवाडीच्या शाळेत आलो होतो स्कॉलरशिपच्या परीक्षा देण्यासाठी. हां, चौथी 25 वर्षांपासून तेच नवलवाडी शाळेत. हो, त्याहून अधिक नाही. पण आता मला अजिंक्य जे म्हणतोय ना ते महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा काय आहे
की ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नवोदय असेल, शिष्यवृत्ती असेल, मंथन असेल किंवा या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पूर्वतयारी म्हणून ज्या एक्झामकडे बघितलं जातं, त्या परीक्षांची तयारी ज्या ठिकाणी करून घेतली जाते, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत. आणि पुन्हा खाजगी शाळांमध्ये या प्रकारच्या तुम्ही म्हणजे आता नवोदय प्रवेश परीक्षा आहे. हां, नवोदयचे जर 80 मुलांचं हे असेल कोटा, 5वी पास झाल्यानंतर ती परीक्षा असते. 6वीत जातात मुलं तिकडे किंवा 8वी नंतर 9वीत वगैरे जातात. तर 90% मुलं जिल्हा परिषद शाळांमधले असतात. का? म्हणजे हे लोकांना आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही बघा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर म्हणजे शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत असं म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, 50 विद्यार्थी आलेले असतील तर त्यातले 40 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचे असतात. तर तुम्ही डेटा चांगलं चित्र आहे. डेटा अनालिसिस पण करा तुम्ही. गुणवत्तापूर्ण शिक्षण जे आहे हे याचे पॅरामीटर्स ठरवलेत आपण, म्हणजे ABCD. त्यातलं पहिलं पॅरामीटर असं आहे की शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, आणि त्या निकषावर तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडं तुम्ही बघा इंग्लिश मिडियममधले विद्यार्थी किती आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळांमधले विद्यार्थी किती आहे, हे सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल. हे पालकांपर्यंत येत नाही, पालकांपर्यंत येणार पण नाही. त्याचं कारण असं की पालक ग्राहक बनलेले आहेत. हो, ते हिताचं नाहीये ना. नाही, हिताचं नाही आहे, पालकांच्या हिताचं आहे. म्हणजे हे जे काय बोलणं गुंतवणूकदारांच्या हिताचं नाहीये ते. एक्झॅक्टली. मग मुद्दा तिकडेच यायचा आहे आपल्याला की हे पालकांना सांगितलं जाणार नाही, याचे अभ्यास होणार नाहीत, हे पालकांच्या मनावर बिंबवलं जाणार नाही. उलट आज जिल्हा परिषदेच्या शाळांच्या समोरची आव्हानं कोणती आहे असं जर तुम्ही विचाराल तर सरकारची धोरणं हेच मोठं आव्हान आहे. म्हणजे घरातच लढावं लागतं असंच आहे ना? मायबापांशीच लढायचं आहे. घरातच आहे, म्हणजे मायबापांशीच लढायचं आहे. नाही, ती मोडस ऑपरेंडच आहे ना. एखादी संस्था व्यवस्थित काम करत नाही असं दाखवायचं आणि मग ती सेल आउट करून टाकायची, ती मोडीत काढायची. आता मी असं आहे ना की दोन गोष्टी मी बघितलेल्या आहेत. छोट्या गावामधून येतो मी. तर एखादा राखण करणारा कुत्रा जर इमानदार असेल ना आणि तो जर असं भो 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 कोणी जर आलं आणि त्याला तिकडून वास लागला की तो येऊनच देत नसेल, पायच ठेवू देत नसेल, शेताचं राखण करत असेल, घराचं राखण करत असेल आणि इमानदार आहे, एकदम प्रामाणिक आहे, तर त्याचं प्रामाणिक असणं जे आहे, ज्यांच्या नजरेत चलतंय, ज्यांना त्रास देते, ज्यांना त्याचं असणंच नको आहे तिथे, तर ते मग त्या दादा काका भाऊला सांगणार की त्या अंगावर धावलं होतं आणि ते पोरांचा चावा घेईल, तुला माहिती आहे का किती बेंबीत इंजेक्शन द्यावं लागतात आणि ते पिसाळलेलं आहे, पिसाळल्यासारखंच करतंय. इतका समाज वेडं करून टाकतो त्या मालकाला की त्याला वाटतं याला फाशी देऊन टाकावं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, एखादं बांधावरचं झाड आहे, मोठी मोठी झाडं शेताच्या बांधावर असायची दुर्दैवानं, आणि एकूण त्या परिसंस्थेमध्ये नॅचरल सिम्बायोटिक असोसिएशन, ज्याला नैसर्गिक सहजीवन आपण म्हणतो, त्याच्यामध्ये त्या प्रत्येक झाडाचा, कीटकाचा, गवताचा, या सगळ्याचा रोल असतो. आपल्याला माहिती आहे की परपेंडिक्युलर टू इच अदर असं ते सगळं आहे. मुद्दा असा आहे की ते झाड जर त्याच्यावरून वाद होत असेल आणि तोडायला सांगितलं असेल, परंतु तो जो मालक आहे तो जर वृक्षप्रेमी असेल आणि ते जर तोडत नसेल तर त्याला काय केलं जायचं? त्याला एक भोग पाडायचं आणि त्याच्यामध्ये औषध टाकायचं, शिसं टाकून द्यायचं. तर हे काम सरकारी शाळांच्या बाबतीत प्रथम नावाच्या ज्या संस्था ज्या आहेत, म्हणजे मी तुम्हाला एक आठवण करून देतो. 2005 साली एक रिपोर्ट यायला आपल्याकडे सुरुवात झाली, असर नावाचा, ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. हा रिपोर्ट प्रथम नावाची एक संस्था आहे, शिक्षणात काम करते, आणि त्यांनी हा रिपोर्ट आणायला सुरुवात केली. ही संस्था सरकारी की नाही, NGO आहे. ओके. हां, पण ती सरकारची जावई, त्या काळच्या सरकारची जावई असल्यासारखी ट्रीटमेंट त्यांना दिली जायची. मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर बसायला त्यांना जागा दिली गेली होती मंत्रालयात. बरं. अरे बापरे. एका NGOला. तर मुद्दा असा आहे की ती संस्था मग दरवर्षी
भारतातल्या मुलांचा सर्वे करणार आणि किती मुलांना काय जे येते लर्निंग अचिव्हमेंटच्या अंगानं, म्हणजे समजा लर्निंग इंडिकेटर्स आहेत तसंच लर्निंग अचिव्हमेंट्स पण आहे अध्ययन निष्पत्तीच्या अंगानं. उदाहरणार्थ 3ऱ्या वर्गामध्ये या विद्यार्थ्यांना 2 अंकी गुणाकाराचं गणित सोडवता आलं पाहिजे, गुणाकार करता आला पाहिजे, अशा प्रकारचे त्यांनी लर्निंग अचिव्हमेंटच्या लेवल ठरवलेले आहेत समजा शिक्षण विभागानं. आणि मग ते येतं की नाही बघायचं. तर आता ही जी संस्था आहे, आता त्यांच्या कार्यपद्धतीविषयी 1000 आक्षेप आहे, अनेक वेळा लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर त्याच्याविषयी बोललेलो आहे, परंतु म्हणजे आक्षेप आहे ते पण जाता जाता सांगितले पाहिजे. शिक्षण ही निगुतीनं करायची कृती आहे. आई पोळ्या करते आपली, पोळ्या म्हणजे भेंडीची भाजी पटकन तिची रेसिपी जितकी सोपी तशी पोळी पुरणपोळी जर करायची असेल तर ती इतकी सोपी नाही आहे. तर ती पुरणपोळी जितक्या निगुतीनं करायला लागते किंवा ते शेंगुळे एकदम बारीक असं ते हे करायला लागतं, इतकं निगुतीनं करायचं काम आहे शिक्षण. म्हणजे शिक्षण हे असं चालत चालत करायची गोष्ट नाही आहे. हां, म्हणजे गिअर शिफ्ट करतो ना आपण पुढे जातो, स्पीड वाढवतो, असं नाही आहे ते. तर इतक्या शांतपणे इतक्या निगुतीनं जी कृती करायची असते तिचं परीक्षण निरीक्षण कशा पद्धतीने केलं जातं. NSSची मुलं, D.Edची मुलं, B.Edची मुलं, अंगणवाडी सेविका, त्यांना एक दिवस बोलवायचं एकत्र, लॅपटॉप हातात द्यायचा, ट्रेनिंग द्यायचं, क्वेश्चनरी द्यायची आणि जा मुलांना भेटा, बोला आणि कधी सर्वे. म्हणजे हे प्रथमची म्हणजे असरची जी कार्यपद्धती आहे, ज्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की भारतातल्या सरकारी शाळा बदनाम करण्याचं कुटील षडयंत्र जे जागतिक पातळीवरून रचलं गेलेलं आहे, त्याची मुख्य कृती प्रथमनं केलेली आहे, असरनं केलेली महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आपल्या. हे षडयंत्र हे जागतिक बँकेपासून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमपासून आहे, की जे युजर मस्ट पे ही कॉर्पोरेटची भाषा सरकार पण बोलायला लागले, त्याच्याविषयी बोलू आपण. पण मुद्दा असा आहे की हे ज्यांना शिक्षणशास्त्र काय आहे हे कळत नाही, मूल कसं शिकतं हे कळत नाही, असे लोक येणार, एक क्वेश्चनरी घेऊन प्रश्न विचारणार. आता समजा असं आहे की मला बेरीज शिकवायची आहे 2रीच्या वर्गामध्ये आणि हातच्याची बेरीज मला शिकवायची आहे, तर मी काय करणार, व्यवस्थित लिहून देणार फळ्यावर. किंवा मुलांना तेही करता येत नसेल तर खड्या, काड्या, गोटे, गठ्ठे, सुटे असं करून शिकवणार. अरे हे येणार लॅपटॉप घेऊन, सांग याची म्हणजे समजा असं आहे की 69 अधिक 57. अरे नाही येत. पण तेच शाळेमध्ये जेव्हा वातावरण असतं, मुलं असतात, सहअध्यायी असतात, सहकारी असतात, शिक्षक असतात, ते नीट व्यवस्थित समजून देण्याचा प्रयत्न करतात. येत नसेल तर कुठे अडचण आहे, त्यातही परत एककाखाली एकक, दशकाखाली दशक मांडला असेल, बेरजेचं चिन्ह व्यवस्थित दिलं असेल तर म्हणजे 3 गोष्टी तर बरोबर केल्या. एंड रिझल्ट आपण बघायला पाहिजे. एंड रिझल्ट महत्त्वाचा आहेच आहे, बरोबर गणित सुटले की नाही, बेरीज झाली की नाही. पण ज्यांना शिक्षण कशाशी खातात हे माहीत नसलेली मुलं या अशी येतात. बरं ते कधी येतात, ते शाळेत येत नाही, ते घरी पण जात नाही. मुलं असे कुठे खेळत असतील गावामध्ये, चौकामध्ये, तर त्यांना हे इकडे रे, इकडे ये ग, आणि हे बघ बरं हे कसं. म्हणजे मॉन्टेसरी बाई यांनी बालशिक्षणामध्ये खूप महत्त्वाचा रोल अदा केलेला आहे. एकूण जगभरातल्या शिक्षणाला वेगळी दिशा देण्याचं काम, म्हणजे जे युगप्रवर्तक शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यात मॉन्टेसरी बाईंचं नाव आपल्याला बालशिक्षणाच्या बाबतीत घ्यायला लागेल. त्यानंतर डू नथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फेज इन एव्हरी किड्स लाईफ. आता हे डू नथिंग, खेळायचं मूड आहे, हलका फुलका मूड आहे आणि एवढं गणित अवघड, आणि मग ते मुलं येतात काहीतरी करून जातात ना. मग आता बघा 3रीतल्या मुलाला पहिलीचं येत नाही, 5वीतल्या मुलाला 3रीचं येत नाही, हे अमुक तमुक. असा मुद्दा असा आहे की तुमचा सर्वे तुम्ही कसा केला, त्याची कार्यपद्धती कशी होती, ते कोणामार्फत केला तुम्ही, इतका महत्त्वाचा डेटा तुम्ही जेव्हा जगासमोर ठेवता. बरं दुसरा सर्वे होत नाही इतका मोठा. आपली अडचण अशी आहे की दुसरं कोणी करत नाही एवढा मोठा सर्वे शिक्षणातला, आणि त्याच्यामुळे जगाच्या बाजारात हेच सगळं भारताचं चित्र उभं करतात. त्या सर्वेवरूनच पूर्ण निर्णय घेतले जातात. हो, पॉलिसी डिसाईड केली जाते. सर जर मी प्राथमिक शाळेत शिकलो, आपण सगळे हो, प्राथमिक शाळेत शिकलोय. हो. गावाखेड्यावरची मुलं, त्यांना तर पर्यायच नाही, त्यांना प्राथमिक शाळा, शासकीय प्राथमिक शाळा हाच पर्याय. पण तुम्ही म्हटलं तसं हे जर षडयंत्र किंवा नाही, षडयंत्र म्हणजे काय माहिती का, असा सर्वे केला, एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला.
असे सर्वे ते करत गेले. 2005 पासून सुरुवात केली, सलग पुढे ते सर्वे करत राहिले. गडबड काय झाली, 10 वर्ष जेव्हा आसरला झाले तेव्हा डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी म्हणून त्या आसरच्या प्रमुख आहेत. त्यांनी एका इंग्रजी दैनिकामध्ये एक लेख लिहिला आणि उदाहरणार्थ आता आपण इथे अकोल्याच्या बाजूला नवलेवाडी गावामध्ये बसलेलो आहे आणि तिथे 2 इंग्लिश मिडियममधून 4 इंग्लिश मिडियममध्ये जाणारी मुलं असतील, जिल्हा परिषद शाळेत जाणारी मुलं असतील, खाजगी प्राथमिक शाळेमध्ये जाणारी मुलं असतील, त्यातल्या सगळ्यांना प्रश्न विचारले असतील. पण जेव्हा असरचा रिपोर्ट 14 जानेवारीला, म्हणजे माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर दरवर्षी पब्लिश झाला, की 15 जानेवारीला बातम्या, महाराष्ट्राच्या सरकारी शाळा नापास. म्हणजे सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठीचा जो सर्वे केला जायचा, वर्तमानपत्रामध्ये माध्यमांमध्ये बातम्या देताना मात्र फक्त सरकारी शाळा नापास आहे. तुम्हाला मला इथे एक रेकॉर्डवर अजून एक गोष्ट आणून ठेवायची आहे. किशोर दरक नावाचा अत्यंत शिक्षणामध्ये विचार करणारा, काम करणारा कार्यकर्ता, अभ्यासक आहे. आणि एका मराठी वर्तमानपत्रानं जेव्हा हेडलाईन केली होती या अशा पद्धतीची, तेव्हा त्यांनी त्याला डेटा देऊन आक्षेप नोंदवणारं एक पत्र लिहिलं होतं. ते त्यांनी एका कॉलममध्ये 5 सेंटीमीटरमध्ये संपवलं होतं आणि बातमी 8 कॉलम होती. म्हणजे हे जे मी म्हटलं ना की षडयंत्र आहे, म्हणजे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ना, आता जसं तू म्हणाला की गावखेड्यातल्या मुलांनी काय करायचं, हे सगळं जर असं असेल तर गावखेड्यामध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी ह्या जर शाळा नसल्या तर ते शिकूच शकणार नाही. एक्झॅक्टली तोच मुद्दा आहे. शिकूच त्यांनी शकणार काय करायचं, मग या झेडपीच्या शाळा का टिकल्या पाहिजे हे कळत नाहीये का मग मायबापाला आपल्या? नाही, असं आहे की मायबाप, आत्ताचं सरकार आहे त्याला आपण मायबाप म्हणतो. इथून मागचे जे मायबाप होते त्यांनी पण काय करून ठेवलेलं आहे त्याचं पण आपण बघायला पाहिजे. उदाहरणार्थ 2013 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी नामवंत शाळांचा एक GR काढला. नामवंत शाळा म्हणजे काय तर इंग्लिश मिडियममधल्या शाळा, इंग्लिश मिडियमच्या शाळा. आता त्याला आणखीन नामवंत म्हणजे काय तर तिथं वसतिगृह असायला पाहिजे आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चर, क्लासरूम अमुक तमुक असायला पाहिजे. हे नॉर्म साईज 4, त्याच्यामध्ये ज्या बसतील त्या नामवंत शाळा. म्हणजे त्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं का वगैरे 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 काय नाही, ते नाही. मग आदिवासी मुलं जे आहेत ते आश्रम शाळांमध्ये शिकायची किंवा काय, तर त्यांना, त्या मुलांना 60,000 70,000 दर वर्षाला इंग्लिश मिडियममध्ये ती मुलं शिकतात आणि त्यांना त्या शाळांना सरकार तेवढे पैसे देतात. याच्या पाठीमागचं काय कारण आहे? कसं ठरवलं नामवंत? काय कसं काय केलं सरकारनं? म्हणजे हे जे काय आत्ताचं सरकार आहे असं नाही आहे. माझं म्हणणं असं आहे, माझं बघणं असं आहे, माझं मानणं असं आहे की सरकारांना सरकारी शाळा नकोशा झालेल्या.